आपल्याला दिलेल्या सूचनांचं पालन करा। जो हाफ सर्कल आहे तिथे एक छान सर्कल सुटसुटीत आपल्या टीम कडून बनवून घ्या आणि थोड्याच वेळामध्ये या सोहळ्याला सुरुवात करणार आहोत। आम्हाला ठाऊक आहे तुम्ही सर्वजण आमदार चषक 2024 चा पहिला टॉस आणि पहिला बॉल कधी पडेल याची वाट पाहताय। लक्षात घ्या शुभमुहूर्त कोणताच नाहीये। आज जिथून आपण सुरुवात करू तो आपल्यासाठी शुभमुहूर्त असेल। सर्व कॅप्टन्स 20 टीमचे 20 कॅप्टन आपण खेळपट्टीच्या जवळ या। कॅप्टन नसेल तर प्रतिनिधी असला तरी चालेल। कॅप्टन्स या लगेच, प्रत्येक टीमचा कॅप्टन किंवा प्रतिनिधी आपण सर्वांनी लगेच या। कॅप्टन नसेल तर प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा। लक्षात घ्या नागभूमी टीम कॅप्टन प्रतिनिधी जे असतील ते खेळपट्टीच्या जवळ या। प्रतीक पाटीलने बोलवले या संपूर्ण टीम। टीम लक्षात घ्या तुमचे जे फ्लॅग आहे, जे झेंडे तुम्हाला दिले तुमच्या नावाचे, ते हातामध्ये जरूर ठेवा। एखाद्या लहान मुलाला देऊन ठेवा पाहिजे तर, पण तुमचे फ्लॅग तुमच्या टीमची नावं ही दिसली पाहिजे। आणि आमदार चषक 2024 ज्यांची खऱ्या अर्थानं आपण वाट पाहतोय आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली गेली आहे, लोकप्रसिद्ध आमदार आता सन्माननीय आदरणीय मानसिंग भाऊ नाईक यांची थोड्याच वेळामध्ये उपस्थिती या सोहळ्यासाठी आपण पाहतोय। आमदार चषक प्रत्येक तालुका प्रत्येक गाव ज्या स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र येतोय आणि आमदार चषक 2024 ला आपण पाहिलं तर थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल। जनतेच्या मनातील राजा माणूस अर्थातच ज्यांनी प्रत्येक जनतेच्या मनामध्ये घर केलं ते आमचे आमदार लोकप्रिय आमदार सन्माननीय आदरणीय मानसिंग भाऊ नाईक यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी जरूर झालेली आहे। आणि प्रत्येक खेळाडू प्रत्येक टीम मात्र वाट पाहते कधी ही स्पर्धा चालू होते आणि या स्पर्धेला कधी सुरुवात होते। क्रिकेट हा असा खेळ आहे जो कधी थांबला नाही, जो कधी थांबला नव्हता, जो कधी थांबून देणार नाही। पाऊस किती पडू देत त्या पावसासमोर आम्ही जिंकणार आणि जिंकण्याची आमची मानसिकता म्हणून ते काय क्रिकेट आमच्या मनामध्ये क्रिकेट आमचा पहिला प्रेम आहे। पावसाने भरपूर अडचणी घालवल्या, पाऊस आला आम्ही थांबलो, पण पावसाने देखील विचार केला की हा क्रिकेट चालू राहण्यासाठी शेवटी स्पर्धा कोणाची आमदार चषक आहे आणि आमदार चषकासाठी पावसाला देखील विश्रांती घ्यावी लागली आणि पुन्हा एकदा तो सोहळा इथे सजला गेला। सामाजिक कार्यात लोकांच्या कल्याणासाठी दिवस रात्र झटणारं व्यक्तिमत्व, राजकारण आहे ज्यांच्यासाठी पद किंवा सत्ता नाहीये, लोकांमध्ये राहून लोकांची कामं करून गावागावाला एकत्र आणणारा माणूस, अर्थातच ध्येय जनतेची सेवा हेच त्यांचं ध्येय आहे। गेली अनेक वर्ष जनतेच्या प्रश्नावरती लढणारे, विकासाचा पुढाकार घेत सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे सर्वसमावेशक समाजशील सर्वतोपरी तत्पर प्रामाणिक सक्रिय आपल्यातील हिम्मत कार्यक्षमता आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक कुटुंब प्रमुख प्रजाहितदक्ष आदर्श लोककल्याणकारक लोकहितदक्ष जनतेचा माणूस आमचा राजा माणूस आमदार सन्माननीय आदरणीय मानसिंग भाऊ नाईक साहेब यांचा टाळ्या वाजवून स्वागत करूयात। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आपण आलात या सोहळ्याची शोभा वाढली, आपल्यामुळे या ची शोभा वाढली आणि आपल्यामुळे या स्पर्धेची शोभा वाढली। हीच माती आहे, याच मातीच्या कणाकणामध्ये आम्ही मोठे झालो आणि याच मातीच्या कणानं आमच्या मनापर्यंत राज्य बनवलं। याच मातीमध्ये आता खेळला जाईल,
क्रिकेटचा रणसंग्राम. त्याच मी मनापासून आणि मनाच्या अंतकरणापासून अधिक स्वागत करेन आमचे शिरा विधानसभा संघाचे युवा नेते, सांगली जिल्ह्याचे युवक अध्यक्ष सन्माननीय आदरणीय विराज उद्योग समूहाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय दादा आता सन्माननीय आदरणीय विदाजी नाईक साहेब, त्यांच्यासोबत असलेले संपूर्ण आमचे मान्यवर, या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. ज्या सोहळ्याची तुम्ही वाट पाहता त्या सोहळ्याला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल. प्रत्येक सोहळ्याची शुभमुहूर्ताची सुरुवात श्री गणेशाच्या नमनानं आपण करत असतो. ज्या खेळपट्टीवरती 5 दिवस आमचा खेळाडू खेळणार आहे, ज्या खेळपट्टीवरती आमचा खेळाडू प्रत्येकाला सिद्ध करणार आहे, त्या खेळपट्टीचं पूजन या खेळपट्टीवरती केलं जाईल. आपण खेळपट्टीचं पूजन थोड्याच वेळामध्ये करणार आहोत. ज्या खेळपट्टीवरती 5 दिवस खेळाडू सिद्ध होणार आहे, 5 दिवस ज्या खेळपट्टीवरती प्रत्येक खेळाडू स्वतः सिद्ध त्याचबरोबर मनापासून अधिक स्वागत करूयात आमच्या माजी परिषद सदस्य, त्याचबरोबर यशवंत उद्योग समूहाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय रणधीरजी नाईक पापा यांचं देखील मनापासून अधिक स्वागत करूयात. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत. आमदार चषक 2024, ज्या स्पर्धाची उत्सुकता, ज्या स्पर्धेची वाट प्रत्येक जण आतुरतेने पाहतोय. गेला 1 महिना या स्पर्धेची चर्चा चालू आहे, गेला 1 महिना या स्पर्धेसाठी हालचाली चालू आहे. मैदान सजवलं गेलं, रणसंग्राम ही रॉयल एंट्री सध्या मात्र तुम्ही पाहताय. आमदार चषक 2024 मस्त बघावं की बघतच राहावं. चर्चा करायला गेलं तर शब्द कमी पडतील, असा हा आमदार चषक 2024 चा रणसंग्राम तुम्ही पाहता. अप्रतिम संपूर्ण मैदान सजलं गेलं, ही रॉयल एंट्री आमदारांची. आणि तदनंतर आपण पाहिलं तर या खेळपट्टीचं आता पूजन केलं जाईल, ज्या खेळपट्टीवरती आमचा खेळाडू 5 दिवस खेळणार आहे. आणि ज्या खेळपट्टीवरती आमचा खेळाडू खेळता खेळता लहानाचा मोठा झाला, त्याच खेळपट्टीचं आता पूजन केलं जाईल. दादा 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 हो दादा, ए दादा, त्यांना बाजूला घे ना, सगळ्यांना. हा, कॅमेऱ्यात दिसत नाही. माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत उद्योग समूह अध्यक्ष रणधीरजी नाईक पापा यांच्या शुभ हस्ते नारळवाट केला. आमचे विजयराव देखील शुभ हस्ते आपण पाहिलं तर या खेळपट्टीचं पूजन केलं गेलं. आमचे विश्वास कदम साहेब नाना यांच्या देखील शुभ हस्ते आपण पाहिलं तर नारळ वाढवला जातो, पूजन केलं जात आहे.
आमच्या विजयजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर खेळपट्टीचा यावेळी मात्र पूजन केलं गेला. त्याचबरोबर सांगली एक्सप्रेस मंगलेगावचा सुपुत्र त्याचा विजय पावले यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर नारळ वाढवला जातोय. आमचे आदरणीय सन्माननीय सम्राटसिंह नाईक साहेब यांचं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आमदार चषक 2024 माजी नगरसेवक उत्तमजी डांगे साहेब यांचे देखील शुभ हस्ते आपण पाहिलं तर खेळपट्टीवरती नारळ वाढवला गेला. खेळपट्टी आणि केला जातो त्या यष्ट्यांचा नेहमी आदर केला जातो, त्या बॅटचा नेहमी आदर केला जातो त्या खेळपट्टीचा. त्याच खेळपट्टीचा यावेळी मात्र नारळ वाढवून आपल्या कुलदैवताला कुलदेवीला आपल्या ग्रामदैवताला नमन केलं जातं. 5 दिवस ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडावी, आमच्या खेळाडूला इथे यश भेटावं यासाठी या खेळपट्टीचं पूजन सध्या मात्र मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जातंय. नवी मुंबईचा शतकवीर अर्थातच ज्या खेळाडूने 24 चेंडूमध्ये 101 धावा बेलापूरच्या नगरीमध्ये आणि नवी मुंबईचा शतकवीर मयूर पन्नाळकर याच्या शुभ हस्ते देखील आपण पाहिलं तर नारळ वाढवला जात. हॅलो थोड्याच वेळामध्ये आपण राष्ट्रगीताचा मान ठेवणार आहोत. आम्ही आवाज देऊ अमोल भाऊ तुम्हाला आणि त्यानंतर राष्ट्रगीताचं सुरू केलं जाईल आणि या स्पर्धेला सुरुवात केली जाईल. ही ट्रॉफी तुम्ही पाहताय क्रिस्टल ट्रॉफी, या स्पर्धेची आमदार चषक 2024 ची क्रिस्टल ट्रॉफी. याच ट्रॉफीसाठी प्रत्येक जण लढणार आहे, रडणाऱ्याला ही ट्रॉफी नाही तर लढणाऱ्याला ही ट्रॉफी भेटणार आणि क्रिस्टल ट्रॉफी फोटोशूट यावेळी मात्र जरूर घेतला जातोय. क्षण येतात क्षण जातात, आठवणीमध्ये आमदार चषक 2024 या फोटो राहतात. म्हणूनच की काय हा एक छान फोटो या ट्रॉफी सोबत यावेळी मात्र घेतला जातोय. आमचे संपूर्ण पदाधिकारी सर्व मान्यवर आणि त्याचबरोबर आमचे आमदार अर्थातच मानसिंग भाऊ नाईक आणि त्यांच्यासोबत असलेला संपूर्ण त्यांचं आपण पाहिलं तर मान्यवर या सर्वांसोबत एक छान फोटो या स्पर्धेचा टिपला जातोय. सोबत क्रिस्टल ट्रॉफी पहिल्या क्रमांकाचा मान जे मिळवणार आहेत संघ त्या संघासाठी ही क्रिस्टल ट्रॉफी आहे. एक विशिष्ट बनलेली ही ट्रॉफी ज्याच्यामध्ये 8 केलं गेलंय आमदार चषक आणि ज्याच्यामध्ये आपण पाहतोय प्रत्येक संघाला ही क्रिस्टल ट्रॉफी हवं. एक छान फोटोशूट आणि तदनंतर आपण राष्ट्रगीत घेऊन या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत आणि तदनंतर आदरणीय भाऊ सर्वांना संबोधित करतील. तर तयार राहायचंय. विश्राम, एक साथ सावधान.
भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की। पाहुनी शौर्य तुझ्या पुढे मृत्यूही नतमस्तक झाला, माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला, छत्रपती संभाजी महाराज। दोन्ही कॅप्टन्स पनुमरे बारून आणि येळापूर दोन्ही कॅप्टन, हा टॉस आहे, नाणेफेकी आदरणीय रणदीजी नाईक पापा यांच्या शुभ हस्ते पनुमरे बारून टीम न छापा कॉल केला आणि हा छापाच आहे, टॉस जिंकला, महत्वाचा निर्णय। क्षेत्ररक्षण करू वाट बघत होतास? नक्कीच। मध्ये पाऊस पडला, स्पर्धा थांबली, नाराज झालास आमच्या सारखाच? हो नक्कीच नाराज झालो, कारण टेनिसवरती व्हावं अशी इच्छा होती, रबरवरती न खेळता टेनिसवरती गेम दाखवावा ही इच्छा नक्कीच मनात होती। मी असं ऐकलंय तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये लाखाच्या करोडच्या गोष्टी असल्या तरी आमदार चषकची ट्रॉफी तुमच्या घरामध्ये नाहीये, तर घराला घर पण नाहीये असं मी ऐकलंय। ट्रॉफीसाठी प्रयत्न रडलात तरी चालेल, पण ट्रॉफी मिळवण्यासाठी नक्कीच सर, आम्ही मेहनत करू, प्रयत्न करू आणि नक्कीच आमदार चषक ही ट्रॉफी आम्ही नक्कीच उचलू। टॉस नशिबानं जिंकता आला, मेहनतीनं जिंकावी लागेल। टॉस राहिला नाहीये पण उत्सुकता आहे या स्पर्धेची नक्की, कारण आउटफील्ड आम्हाला पण क्षेत्ररक्षण करायचं होतं, पण टॉस शेवटी तो निर्णय आहे। तयारी झाली नाही? एकदम एकदम एकदम। विराजी नाईक साहेब, आपण खेळाडूंना संबोधित करायचं आहे, त्यानंतर भाऊंकडे मी येईल। आदरणीय पापा, मी विनंती करेल, एकत्र आला संपूर्ण गाव, तालुका एकत्र आला, माणसं एकत्र आली आणि क्रिकेट इथे खेळला जाईल, खेळाडूंना संबोधित जरूर करायचं आपण। आज आपल्या तालुक्यामध्ये एक वेगळी आगळी आमदार चषक स्पर्धा आदरणीय भाऊंच्या आणि विराजदादांच्या नेतृत्वाखाली इथं आयोजित होते। पहिल्यांदाच आपल्या या भागामध्ये स्पर्धेचं आयोजन होतं आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या भागामधले संघ ग्रामीण भागामधले एकत्रित केले जात आहेत। हा शिराळा तालुका हा क्रिकेट प्रेम करणारा तालुका आहे। अनेक क्रिकेटच्या स्पर्धा स्थानिक पातळीवर तिथले तरुण घेत असतात, मुंबई स्पर्धा होत असतात, मुंबईची आमची युवक मंडळी सहभागी होत असते। या सर्व आमच्या चांगल्या खेळाडूंना सर्वप्रथम पहिल्यांदाच संधी पहिल्यांदाच या स्पर्धेच्या माध्यमातून मिळते। मला निश्चित खात्री आहे की अतिशय चुरशीनं हे सगळे सामने होतील आणि सर्व खेळाडू आपल्या कौशल्याचं पुरेपूर इथं दर्शन करतील आणि या चषकासाठी प्रयत्नशील राहतील। मी सर्व खेळाडूंना संघांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। शिराळा ह्या मतदारसंघातील सगळ्या गावातल्या खेळाडूंना एकत्र येण्यासाठी ह्या उपक्रमाचं ह्या स्पर्धेचं आयोजन केले। खेळ ही अशी गोष्ट आहे की सगळं विसरून त्या ठिकाणी लोक एकत्र येतात, एकजिनसी होतात आणि एक चांगलं वातावरण निश्चितपणे तयार होतं। विजय फावलेसारखा खेळाडू आपल्या तालुक्यामध्ये तयार झाला आणि तो फार वरती गेल्या 3-4 वर्षामध्ये आपण बघतोय त्यानं फार चांगली प्रगती ही निश्चितपणे केली आणि आपल्या तालुक्यातली किंवा ह्या मतदारसंघातली मुलं मुंबईमध्ये मी 3-4 वर्ष झालं पाहतोय, मुंबईमध्ये फार चांगल्या स्पर्धा आपली मुलं या ठिकाणी घेतात। आपल्या इथं मंदूरला स्पर्धा होतात, त्याही चांगल्या पद्धतीनं स्पर्धा होतात। आपण मग सगळ्या ह्या विधानसभा मतदारसंघातले खेळाडू एकत्र आणून त्यांच्यामध्ये ह्या चुरशीच्या सामने कसे होतील या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आयोजन केले। निश्चितपणे मी सगळ्या संघांना शुभेच्छा देतो। चांगल्या खेळाचं या ठिकाणी त्यांनी खिलाडू वृत्तीपणानं खेळून चांगल्या खेळाचं प्रत्यक्ष करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। मनापासून आभार। मी विनंती करेल आपण व्यासपीठाच्या दिशेने जरूर रवाना होऊयात, या व्यासपीठाची शोभा आपण जरूर वाढवूयात।
खेळाडूंच्या ज्या बाईक्स आहेत त्या सर्व बाईक्स आपण काढू. खेळाडूंच्या ज्या बाईक्स आहेत सर्व बाईक्स आपण काढूया. पनुम्रे वारुण टीम आज नाणेफेकीचा कौल राहिला या टीमच्या दिशेनं. गोलंदाजी घेतले या टीमनं टॉस जिंकून. लेट्स सी आज 4 ओव्हरची मॅच ही पहिली मॅच खेळली जाते. कॉमेंट्री बॉक्समध्ये आदरणीय व्हॉइस ऑफ सातारा टेनिस क्रिकेट निलेशजी मर्ढेकर सर, त्याचबरोबर आमचे कोल्हापूर असोसिएशन क्वालिफाईड अंपायर वैभवजी नलवडे सर आणि सुरेशजी सातपुते सर, त्याचबरोबर डोंबिवली खोनीगाव 8182 अर्थातच अक्षय शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून ओम साई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. आणि थोड्याच वेळामध्ये मॅचला होईल सुरुवात. अर्थातच आमदार चषक 2024. बोला साहेब, बोला 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 ना. ओके 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 हां हां. मित्रांनो, ज्या बाईक्स आहेत आपल्या खेळाडूंच्याच बाईक्स आहेत, मी विनंती करेल त्या काढून घ्या प्लीज. खेळाडूंच्या ज्या बाईक्स आहेत त्या संपूर्ण आपण काढून घ्यायचे. हा पहिला दिवस आहे. संपूर्ण मैदानामध्ये तुम्ही पाहताय संपूर्ण बाईक्स पार्किंग आता 5 दिवसामध्ये फुलच राहील. तर सर्व बाईक्स मी विनंती करेल खेळाडूंच्याच आहेत, आपण सर्व बाईक्स इथून काढून घ्यायच्या. ड्रोन व्ह्यू या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहणार आहात. नवी मुंबईच नव्हे तर हवे गावाकडे देखील स्पर्धा क्रिकेटच्या या मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागल्यात. क्रिकेटच्या माध्यमातून माणूस माणसाला भेटला जातो, तालुके एकत्र येतात, गावकरी एकत्र येतो आणि याच क्रिकेटच्या माध्यमातून प्रत्येकजण एकवटला जातो. आमदार चषक 2024 दगदगीच्या वेळेतून अगदी स्पर्धेसाठी वेळ काढून या स्पर्धेचा शुभारंभ सन्मान्य आदरणीय आमदार मानसिंग भाऊ नाईक यांच्या शुभ हस्ते झाला आणि अगदी रजा घेतात या स्पर्धेतून. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर शुभारंभ त्यांच्या शुभ हस्ते झाला. त्याचबरोबर आपण पाहिलं तर आज पहिल्या दिवसाचा टॉस देखील आदरणीय रणधीरजी नाईक पापा यांच्या शुभ हस्ते आज पहिल्या दिवसाचा टॉस झाला. आदरणीय व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहिले तर अर्थातच विराजजी नाईक साहेब आहेत, सम्राटसिंह नाईक साहेब, हे संपूर्ण आपण पाहिले तर मान्यवर या स्पर्धेसाठी जरूर उपस्थित राहिले. आणि थोड्याच वेळामध्ये आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. नाणेफेकीचा कौल आज इम्पॉर्टंट होता कारण की 2 दिवसामध्ये आलेला पाऊस आणि तदनंतर खेळपट्टीची संपूर्ण रचना, खेळपट्टीची संपूर्ण विवरचना तुम्ही पाहू शकता. कारण की खेळपट्टीच्या बाहेर 38च्या बाहेर अजूनही पाहिलं तर थोडासा ओलावा आहे आणि याची मदत गोलंदाजी करत असताना टीमला होईल का? ज्या बाईक्स आहेत त्या प्लेस काढून घ्या. टॉस आज नाणेफेकीचा कौल आपण पाहिलं तर पनुम्रे वारुण टीम दे वॉन्ट द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. पहिल्यांदा गोलंदाजी ही टीम निवडणार आहे.